शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. इंद्रजी मी जंबपर बाडू असू अंबपर रावण सदपर रघुकुल राजे कोणवारी मापर संमुरीत नापर जो सहस्र भावपर रामबीज राज दादुम दंडपर चीतल मृगचंडपर भूषणी तुंडपर जैसे मृगराज तेजतम हंसपर कंगजमी कंसपर प्रबळ कंसपर सेन शिवराज. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी केले काय? झोपले होते त्याला जागे केले, जागे होते त्याला उभे केले, उभे होते त्यांनी चालते केले, चालणाऱ्याच्या खांद्यावर स्वराज्याची निशाण दिली. मावळ्याच्या खांद्यावर स्वराज्याची निशाण घेऊन दगडी पट्टा काय फिरवला. माझ्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन मी नाही गायकवाड माझ्या विषयाकडे बघतो. आज आपण सर्वजण छत्रपती शिवराय यांच्याविषयी आपले विचार मंथन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याअगोदर या हिंदुस्थानाला एवढ्या सत्तेच्या आजाराने विळखा घातलेला होता. सत्तेच्या मस्तीमध्ये हा सुलतान शहानी हिंदुस्थानामध्ये नुसता उच्चार मानला होता. गावागावात फौजा बसून साऱ्या हत्या केल्या जात होत्या. आया बहिणीच्या अब्रू परस्तानातली जखमी दगीबान पोरे कवयकाच्या पोरी जेल बंद करून साता समुद्र पार गुलामाच्या बाजारामध्ये गुळा ढोळासारखी केली जात होती. या माझी दुनिया पिंकाळी भूमी सुद्धा लावली जात होती. म्हणजे पाली राहत होती, म्हणजे मोठ्या फोडल्या जात होत्या. बिंदुबिरे धर्माच्या नावाखाली बाटली जात होती. या सुलतानशाहीच्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थान मसनवाटा बनला होता. फक्त मसनवाटा. आणि अशा काही 19 फेब्रुवारी 1630 या रोजी किल्ले शिवनेरीवर मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आणि त्याच काळी अनेक जयराव पुण्यावरती हल्ला करून पुणे बेचित करून टाकला. पुण्याच्या कसब्यावरती पाण्याचा नागर फिरवला. या मातीतील माणसावर होणारा अन्याय आधीच्या ऐकत शिवराजे नावाचे मोठे होत. आणि अशा लहान वयातच आई जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांना अन्यायावर लग्नाच्या बायकोला लहानपणापासूनच द्यायला सुरू केली. ज्या पुण्याच्या भूमीवरती आदिलशाही सरदाराने गावाचा नागर फिरवला होता, त्याच पुण्याच्या भूमीवरती छत्रपती शिवाजी राजांनी सोन्याचा पाय लावून तेथील भूमी नांगरून घेतली. या मातीतील माणसाला गुलामगिरी फॅशिझमतून क्रांतीमुक्त करण्यासाठी हिंदू स्वराज्याची स्थापना केली. सर्वप्रथम त्यांनी प्रचंड गडावर ठाणा चालवला. तो गड जिंकून या गडाचे नामकरण तोरणा केले. पुढे किल्ले रायरेश्वर, किल्ले पुणे, आजच्याकडे सम्राटदुर्ग असे कित्येक किल्ले कब्जामध्ये घेऊन स्वराज्याचा विस्तार करायला छत्रपती शिवाजी राजांनी सुरुवात केली. या स्वराज्यातील रयतेला